म्हणजे 2 चौकार आले की 500 मिळतील. 2 षटकार आले कसे येऊ द्या अधून मधून. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. द गेम इज ऑन. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील. ये रहा रफ्तार के सौदागर. पहिला बॉल आला डॉट. सुरुवात झाली आहे. धीरज पाटील यांनी आम्हाला नुकताच कॉल केलाय. सांगतायत की खरं तर झेल ड्रॉप झाला त्याच्यासाठी कॅश प्राइज आमच्याकडनं जीपे आम्ही करतोय रोकडा शेकडा. पण ते आले नाहीत ईशान. इट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट मोमेंट इन द गेम ऑफ क्रिकेट. अपसेट मोमेंट. पुढे गेल्यानंतर खरं तर लाईन मागे खेचली होती परंतु अतिरिक्त फ्लाईट दिली बॉलमध्ये. 500 जमा झालेत रोनित साडी त्यांचे मित्र गोठिवलीचे. राबाळाचे रोहन मडवी. धावसंख्येचं काउंट आतापर्यंत मात्र मी म्हणेन बॅटच्या स्वरूपात ओपन झालं नाहीये. स्लॉग इट बिग इट अँड दॅट इज OUT आउट. वेल कॅच डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटकार बहादूर. मागच्या मॅच मध्ये सलग 3 षटकार लगावून मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्या खेळाडूला मिळालं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 प्रितेश. पुढे गेले. पुढे जाऊन फिरून मारायचं होतं बॉलला. हाऊ इज दॅट इज द क्वेश्चन. पंच सांगतायत की लाईन चांगली होती परंतु फ्लाईट हाईट फॅक्टर राहिलाय. एकदा मिळणार धावसंख्या 1 न पुढे जाईल पोहोचेल. आपल्याला पाहायला मिळेल फक्त 2 वर. आमचे 2 गुणलेखक 2 काहीशा 3-4 मॅचेस आज पुण्याच्या आमच्या समवेत आहेत. येस बॅट्समन प्रितेश. अक्षय पाटील ओव्हर द विकेट. हा बॉल फ्लाईट दिली अवे फ्रॉम द रीच. इथे येईल हा पुण्याच्या आपण पाहतोय. डॉट बॉल. गुड बॉलिंग. काय आहे नियम. जर का टप्पा पडला डोक्याच्या वरनं जर का बाउन्स झाला पहिल्या बॉलवर पंच वॉर्न करतील. पुन्हा एकदा तुम्ही असाच चेंडू जर का हाताळला तर पंच डिक्लेअर करतील पॅनलाइज करतील. ओव्हर द विकेट. फ्लाइट दिली बॉलला आणि फ्लाइटनच उडवलाय. इट्स अ एरियल अटॅक. आयवा कॅच योगेश कोहली. थँक्यू. चला टीम मीटिंग नको आता. फिल्डिंग टीम. चला आणि मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती 11 या टीमचे दीपक आहेत. मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच. दीपक प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. प्रितेश ऑन फायर. अजून एक वार. दिस टाइम हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक ॲट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. एकच मिळेल. 1 न धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल. आमचे गुणलेखक हितेश वैती आम्हाला अपडेट करतायत. 1 गडी बाद 9 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहताय SSS YouTube वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण ब्रॉडकास्ट करतोय. चला टीम फिल्डिंग टीम
लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. 9 धावा. फिल्डिंग टीम मेक इट फास्ट. फिल्डिंग सजवून घ्या. 3 षटकांचा सामना. 2 षटक, 1 षटक संपलंय आणि 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी आपण देवतोय. 4:36 झालेच. बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. चला थोडी घाई करा. फिल्डिंग टीम पंच थंबी द्या. पंचांना सुट्टी द्या ना. ती सुट्टी ट्रॅफिक हवालदारकडे असते बघा. जर असेल तर ती द्या, कारण आता वेळ नाहीये. आणि सागर नाईक विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज 1000 रुपये. गंगा इंगोले सिट्टी आली आहे बघा. बरं छान आहे आवाज, कडक आवाज आहे. पहा स्क्रीनवर आपल्याला एक पुन्हा एकदा एक यंग ब्रिगेड खेळाडू पाहायला मिळेल. नाव आहे दीपक आणि मॅन ऑफ द मॅच नामांकन आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य श्री शेखरजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. वेल प्लेड दीपक अँड गुड लक फॉर द नेक्स्ट गेम ॲज वेल. किशोर पाटील यांची संपूर्ण आर्मी, त्यांचा खेळ फार छान झाला. एक 5 असे इक्वेशन असताना नाविन्य म्हणजेच नवीन, नाविन्य म्हणजेच काहीसं इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह आणि त्यानं षटकार लगावत आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट. बॉल हवेमध्ये, यावेळेला अंतर कापतोय आणि प्रितेश मिरकुटेच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट स्ट्रोक. डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल आणि येईल DKPL षटकार. चैत्र महिन्यामध्ये चाफ्याच्या झाडाला फुलं बहर येतोय आणि त्याच महिन्यानंतर आपण खरं तर आपल्या जत्रेंचं खरं तर स्वागत करत असतो. अर्थातच काहीशा परंपरा, काहीशा चालीरीती, काहीशी संस्कृती आपण जपतोय. आगरी कोल्यांची स्पर्धा आहे आणि आगरी कोल्यांची संस्कृती जपत असताना आपण संगीतबद्ध संपूर्ण वातावरण मनमोहक डीजे मास्टरचं करूया आपण कौतुक. ओर द विकेट, अराउंड द विकेट, स्विंग पिन, स्पिन प्रकारची गोलंदाजी आहे. फिरकी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये सागर आलेत. रणसंख्या झाली ती 16. मॅचची थोडी गती वाढवण्यासाठी आम्ही थोडा ॲक्सेलरेट करू. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संवाद थोडा थांबवा. रोनित आणि प्रितेश, कारण आता वेळ नाहीये. शेवटचे सामने 1 किंवा 2 षटकांचे खेळावेच लागतील, पर्यायच नाहीये. सूर्य अस्तास जाईल. 4, 4:30 झालेत. मेक इट लिटिल फास्ट. थोडी घाई करा. आणि रोनितनं षटकार लगावला, चौकार लगावला तर कॅश प्राइज 250 मिळतील. आणि पहिला 250 आलाय का? ओ आणि होईल फलंदाज बाद. रोनित बॅक टू डगआउट. आणि हा येईल डॉट बॉल. रणसंख्या थांबलेली पाहायला मिळतीये. मॅच मध्ये एनर्जी लेवलअप तुम्हाला करावी लागेल. षटकार चौकार ठोकावा लागतील. इन द मिडल नवीन फलंदाज मयुरेश. हा फुल टॉस बॉल अँड गॉट द ट्रीटमेंट. बॉल फरार होईल आणि मिळेल मयुरेश साठी पहिला षटकार. डिझाईन
धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडूत 14 धावा, जवळजवळ 225चा स्ट्राईक रेट त्यानं मेंटेन केलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. अँड नाव द बॅटर इन द मिडल अजिंक्य केनी. चेतन पाटील त्यांचे बंधुतुल्य फ्रॉम रबाले. प्रत्येक 2 धावांसाठी अजिंक्य दादांसाठी कॅश प्राइज मिळतील 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपये रोकडा पाहिजेत. षटकाराला 1000. चेतन पाटील 2 धावांसाठी 500. पहिला बॉल 1 मिळेल की मिळतील 2. डायरेक्ट हिट. ओ ओ धाकधूक धाकधूक. तसेच विकेट हॅट्रिक साठी तनिक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज प्रथमेश साठी. यस नक्कीच. प्रथमेश आणि आमचे बंधुतुल्य योगेश दादा कोहली हे एकाच विभागात काम करतात. ओमन. सो अब्रॉड टू इंडिया नवी मुंबई असा त्यांचा प्रवास सातत्यानं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो. आपण ओमन कोलीवाडा म्हणूया. ड्राईव्ह केला बॉल आहे तिथे क्षेत्ररक्षक चूक करतील आणि भुर्दंड मिळेल. 4 धावांचा रणसंख्या पोहोचेल ती 27 वर. 27 डीजे. सर्वोत्कृष्ट खेळासाठी आमचे खरं तर बंडू दादा केनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा आधाराचा हात मिळालाय आणि नेहमी त्यांचं मोठं योगदान असतं. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल परफॉर्मरसाठी एक बायसिकल आहे. ओए ज्यांना जास्त सिंगल या दानशूर दात्यांचा आपण नक्कीच उल्लेख करूया. बंडू दादा केनी या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण चिकन आणि मटनचा जो स्वाद घेतला ते उपलब्ध करून देणारे आमचे दानशूर दाते बंडूदादा केनी त्यांचा आभार. सायकल पुरस्कृत करणारे बंडूदादा केनी गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर या 3 बक्षिसांसाठी सायकल पाहायला मिळणारे. बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर आहेत परंतु 1 टप्पा पकडतील असं पसंती दिली. 2 मिळतील. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती 30 या आकड्यावर. एक फायटिंग टोटल सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल. अजिंक्य केनी ऑन नॉन स्ट्रायकर एंड. स्ट्रायकर एंड वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयुरेश वैयक्तिक खेळ करतो 13 या आकड्यावर. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावर. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. शेवटचा बॉल फुलटॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे होईल क्षेत्ररक्षण जोपर्यंत तोवर मात्र धावा कंप्लीट होतील. 32 धावा धावफलकावर आणि 33 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू आणि इथे ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं सर्व दानशूर दात्यांचं आम्ही करणार आहोत. सर्वात पहिला मनापासून आभार आणि कौतुक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अरविंदजी मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला योगदान मिळालंय त्यांचे आभार. जोगेंद्रजी मडवी, बालकृष्ण मडवी, माजी नगरसेवक युवा चेतनजी नाईक, प्रेमानंद केनी, प्रकाश केनी, ओमी केनी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बॅट उपलब्ध करून दिली त्यांचा आभार. मोरेश्वर पाटील, भाई केनी, मयूर गोकुलशेठ पाटील, सीतारामजी मडवी ज्यांचं महत्त्वाचं योगदान दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या समवेत ते कटिबद्ध असतात असे सीतारामजी मडवी साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबर भाऊ राजेश दादा पाटील त्यांचे मनापासून आभार. गोल्डमन ऑफ नवी मुंबई निलेश दादा पाटील खरं तर नेहमी स्पर्धांचे मुख्य आयोजक असतात. आज त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. नरेशजी मडवी, रमेश लहू पाटील, ओमनाथजी मडवी, त्याचबरोबर मधुकरजी पाटील, आमचे अनुजदादा पाटील SCO ते आहेत आणि एका संघाचे संघ मालक सुद्धा ते आहेत त्यांचे आभार. राकेश दादा पाटील, त्याचबरोबर SSS स्पोर्ट्सचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. श्री समर्थ स्पोर्ट्सचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर प्रभाकरजी मडवी, देवेंजी केनी, श्याम मडवी, GS पाटील यांचे आभार. त्यानंतर माजी नगरसेवक सन्माननीय GS पाटील
साहेबांचं मनापासून आभार. निलेशजी केनी आणि त्याचबरोबर संपूर्ण 40+ दिवा कोलीवाडा ग्रामस्थ मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवण उपलब्ध करून दिलं. साईनाथ दिवा, हरिश्चंद्रजी मडवी, बंडूजी पाटील आणि श्री साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर मनोहरजी मडवी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला हेल नावाच्या या ब्रँडच्या एनर्जी ड्रिंक्स आपल्याला उपलब्ध करून दिल्या. या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही करतोय सर्वानुमते दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग या संघटनेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि भरपूर सारं कौतुक. तसेच पाहिलं गेलं तर विशेष योगदान म्हणजेच आपण पाहिलं गेलं दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग कमिटी असेल, तसेच कोर कमिटीमध्ये असणारे मेंबर्स हितेश वैती असेल, मंगेश पाटील बॉल दे ना, मंगेश पाटील असतील, प्रकाश केणी असतील, अजय पाटील असतील आणि मी त्यांच्या समोर कोर कमिटीमध्ये सातत्याने काम करताना पाहिलं. त्यानंतर पाहिलं गेलं तर DKPLची जी कमिटी आहेत अथर्व योगदान असतं, त्यांचं अखंड योगदान असतं. त्यानंतर पाहिलं गेलं तर 40+ संघाच्या माध्यमातून एक विशेष योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये पाहिलं गेलं तर बंडूदादा केनी असतील, माजी नगरसेवक सीतारामजी मडवी असतील, त्यानंतर कर्णधार असतील माजी कर्णधार रमेश मडवी असतील, मनोहर मडवी असतील, जयेंद्र मडवी असतील, तसेच बरेचसे मीनानाथ मडवी असतील, बरेचसे 40+ खेळाडू असतील. त्यांचंसुद्धा मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तसंच पाहिलं गेलं तर ग्राउंड हे मैदान उपलब्ध करून दिलं तेच साईनाथ क्रिकेट संघ दिवा कोलीवाडा यांचेसुद्धा विशेष सहकार, विशेष आभार. त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आणि तसेच आपण पाहतोय DJ सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. सुशांत यांच्या माध्यमातून DJ आज आपण ऐकतोय. तसेच मंडपची पूर्णपणे व्यवस्था आपण पाहतोय जितेन केनी व यांच्या टीमच्या माध्यमातून सिटिंग अरेंजमेंट, जेवणासाठी मुबलक सोय 40+ दिवा कोलीवाडा व ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून मुबलक आज सकाळचा नाश्ता व्यतिरिक्त दुपारचं जेवण, त्यानंतर तळलेलं चिकन, अशा प्रकारचं मुबलक असं योगदान आपल्याला पाहायला मिळालं दिवा कोलीवाडा ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून. त्याबद्दल मी कोर कमिटी मेंबर त्याबद्दल सर्वांचे खूप खूप शतशः ऋणी आभारी आहोत. तर आपण उत्तरार्धामध्ये जातोय. नॉकआउटचे सामने लगेचच चालू होतील. आजचा तो दुसऱ्या लीग सामन्यामधला हा शेवटचा सामना असेल. श्री राधाकृष्ण विरुद्ध ब्रदर्स यांच्यामध्ये ब्रदर्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यासाठी जिंकण्यासाठी धावा फटकावल्या होत्या त्या 33 धावा फटकवायच्यात. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मात्र मैदानात हजर आहेत ते म्हणजेच अक्षय पाटील आणि भूषण. हे मात्र भूषण पाटील मैदानात येताना दिसतात. पुन्हा एकदा बघूया वैयक्तिक पहिला. हा मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. आता मात्र मागच्या सामन्यासाठी जसे यशने आपले मनसुबे दाखवून दिले होते तसे मात्र मनसुबे दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय पाटील. 33 धावांचा पाठलाग करताना दमदार सुरुवात म्हणावी लागेल तीच ब्रदर्स संघाची. बघूया कोण जिंकते कोण हारते, कारण करो या मरो अशी परिस्थिती आहे ब्रदर्स या संघाची. कारण जिंकला तर तुम्ही मैदानात राहाल, जर हरलात तर मात्र तुम्हाला ह्या तुमचा बाजार उठणार आणि 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागणार. मग हा बॉल पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. आमचे गुणलेखक पुणच्या मयुरेश पाटील आणि आमचे वैती आम्हाला अपडेट करतील. एकूण धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना एकंदरीत बिनबाद 5. एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. श्री यांच्या माध्यमातून पहिला हादरा बसतोय. मोठा मासा मात्र गळाला लागला जातोय. चला फिल्डिंग सजून घ्या. ऑरेंज आर्मी बंडूदादा केनी यांनी पुरस्कृत केलेला संघ राधाकृष्ण
11 आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे आपण पाहता या मॅच मध्ये विजयाच्या खरं तर विजयासाठी एकूण धावसंख्येचा आलेख जर का आपण बघितला तर पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती ती 32-33चं एक टार्गेट सेट झाल्यानंतर पहिला फलंदाज रोनितनं मी म्हणेन परतावून लावले आणि आपली गुणवत्ता सादर करत असताना त्याचे मित्र रबाले त्यांच्याकडनं मात्र 500 रुपये, रोहन म्हात्रे यांच्याकडनं सलग 2 विकेटसाठी कॅश प्राइस 500 रुपये असणार आहेत. नेक्स्ट बॉल विकेटच्या शोधात, न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 लेफ्ट हँडेड, ड्राईव्ह करत असताना फटका फसला, येईल डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज जितके जास्त होतील या मॅच मध्ये तितका दबाव वाढेल. फलंदाज नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय, सागर नाईक. तर नितेश नक्कीच पाहिलं गेलं तर करो क्या मरो अशी परिस्थिती आहे ब्रदर्स संघाची. टॅप केला बॉल, बॉल गेला मिड ऑन मध्ये, डायरेक्ट हिट संधी आणि इथे पंचांकडे अपील झाली आहे. 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतील की घेतील रिव्ह्यू घेतलाय आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून आम्ही पाहू, पडताळणी करू आणि पडताळणी केल्यानंतर एक निर्णय आम्ही देऊ. तत्पूर्वी एक बक्षिसाचे अनाउन्समेंट होते. अँड बॅटर इज OUT आउट. षटकार हॅट्रिक साठी इथं पारितोषिक आलेलं होतं, परंतु त्याचा परतावा मात्र लगेच केला जातोय, कारण सागर नाईक यांच्यासाठी त्यांचे परमबंधू जिगरी दोस्त गंगा इंगोले यांच्या माध्यमातून षटकार 2 षटकार 3 षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं, परंतु त्याचा मात्र गई भेस पाणी में 21,000 लावले होते पण ते गेले तंबूच्या आश्रयाला. तर समोर आहेत भूषण पाटील, एका 6 साठी 21,000 लावले होते पण ते तंबूच्या आश्रयाला गेले, त्याच्यामुळं मात्र ते पैसे मात्र गुगल पे मध्ये तसेच राहिले. आणि भूषण पाटील यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी जॉन पाटील यांच्याकडं 500 रुपयाचं 1,000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय सुरेख गोलंदाजी रोनित पाटील यांची पाहायला मिळते, जशी आपल्याला नावाला साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू टाकून पूर्ण होतात, 5 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 5 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना करो या मरो अशी परिस्थिती आहे ब्रदर्स संघाची. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळताना दिसतोय तो ब्रदर्स संघ. आणि जर श्री राधाकृष्ण दिवा हा संघ जर विजयी झाला तर थेट मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि पंच मात्र जमिनीला हात समांतर करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते, ती म्हणजे 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं एकमेव निर्णायक षटक मात्र हाताळताना रोनित मडवी तेच तर्रार नवसाती संघाचा एक गोलंदाज. सातत्याने पाहिलं गेलं तर सातत्याने दिवा कोलिवाडा ह्या संघाच्या बाजूने तो सातत्याने खेळताना हा मात्र खणखणीत प्रहार केला, जो वाईट टाकला त्याचा मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र भूषण पाटील याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडू धाडला आर पार सीमा रेषेपार. षटकार कुठेतरी 5 चेंडू चांगले टाकल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर जो वाईट चेंडू टाकला त्यानंतरच्या भुर्दंड पडला आणि 6 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 12च्या घरात. बिनबाद 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्या 21 धावा. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण असेल. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. क्वालिफाय केलं तर मात्र श्री राधाकृष्ण दिवा हा संघ जर विजयी झाला तर मात्र नक्कीच सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. धावसंख्या 12 धावा, 1 षटक आणि 12 धावा आणि जिंकण्यासाठी अजून 21 धावांची आवश्यकता. आणि तसंच पाहिलं गेलं तर प्रिनिश 11 व स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती हा संघ अ गटातून अगोदरच क्वालिफाय झालाय. प्रिनिश 11 आणि शांताराम शेठ स्मृती संघ हे 2 संघ पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहे.
प्रिनिश इलेव्हन हा संघ मात्र 1 नंबरला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या नंबरला मात्र स्वर्गीय शांताराम शेठ सुती आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो भूषण गावंड, एक चतुर असा गोलंदाज नवसाती संघाच्या दिवा कोलीवाडा संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असाच पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात आली परंतु पंच अपील फेटाळतात आणि पंचचा इशारा येतोय. चेंडू बॅटच्या कडेला लागतोय आणि एक धाव मात्र निश्चितच भेटत. परत पुन्हा एकदा स्ट्राईकला येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच भूषण, ज्यांनी मागच्या षटकात रोहित यांना शेवटच्या चेंडूवर खणखणीत असा षटकार मारला होता. तेच मात्र भूषण मात्र स्ट्राईकला येताना दिसत आहेत. समीकरण असेल 11 चेंडू आणि 20 धावांचा धावा. 11 चेंडू 20 धावा. काहीतरी कानमंत्र देताना 4 प्रिनिश इलेव्हन व स्वर्गीय शांताराम शेठ संघाचे कर्णधार एक मेंबर इथं व्यासपीठावर यायचं आहे. भूषण गावंड पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पुढे सरसावून घुटना तेक तामाशा देख असा चेंडू हल्ला गेला. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या दिशेत. तिथं मात्र थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजेच मयुरेशनच्या माध्यमातून त्याचा भुर्दंड पडतोय. 1चं रूपांतर मात्र 2 मध्ये होतोय आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती 15 धावा. आता पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 10 चेंडू 18 धावांचं समीकरण असेल. 10 चेंडू 18 धावा. 3 चेंडू जर 3 षटकार मारले तर नक्कीच क्वालिफायसाठी सज्ज होईल ब्रदर्स 11 हा संघ. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. परंतु समोर आहे तितक्याच ताकदीचा गोलंदाज भूषण गावंड. अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्याला जाणलं जातं तोच मात्र भूषण एक चतुर गोलंदाज आहे. व्हेरिएशन त्याच्या माध्यमात आहे. डावखुऱ्या हातांचा गोलंदाज आहे. तर त्या डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करताना नक्कीच तो आपला त्या डावखुऱ्यापणाचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आता मात्र काहीतरी रोशन पाटील मात्र सल्ला मसलत करताना काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय तो भूषण पाटील यांना. कारण भूषण पाटील यांचे पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा भूषण गावंड. पुन्हा एकदा मधल्याच्या जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16च्या घरात. आता तर कुठेतरी असतात म्हटलं गेलं तर कुठेतरी समीकरण बदललं जात आहे. आता मात्र 17 असतील ना, 17 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 17 धावांचं समीकरण समोर आहे. तर तेवढाच ताकदीचा गोलंदाज भूषण गावंड आणि त्याच्या समोर एक साईनाथ संघाकडून सातत्याने खेळताना आपण पाहतोय तोच भूषण. हा मात्र त्याच्या पट्ट्यात फ्रॅडर मध्ये चेंडू आलाय आणि त्याला मात्र धाडला जातोय तो म्हणजेच आरपार आमच्या व्यासपीठाला गवसणी घालतोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. मगाशी म्हटल्याप्रमाणे तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. परंतु भूषण गावणेच्या समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पाहिलं गेलं तर टप्पा चुकला आणि ह्या चेंडूवर मात्र दयामया क्षमा शांती तुम्हाला काही मिळणार नाही. तसे 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते 22 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असेल. 7 चेंडू 11 धावा. तसेच आमचे 40+ संघाचे सभासद श्री वासुदेव मडवी इथं व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत असेल. तर विनंती असेल हा पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेते. चेंडू जाते डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 23 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण असेल. कोणाच्या खांद्यावर मात्र ओझं दिलं जाईल हे मात्र आपल्याला पाहायला लागेल. कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर श्री राधाकृष्ण दिवा हा संघ 1 सामना विजयी झालेला आहे. तो जर श्री राधाकृष्ण संघ जिंकला तर मात्र थेट सुपर 4 साठी क्वालिफाय होईल. त्यानंतर मात्र बाकी 3 संघामध्ये नक्कीच रन रेट पाहिला जाईल. तत्पूर्वी पाहिलं गेलं तर बघूया कोणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. जरा थोडा वेगवान खेळ करायचा आहे. टीम मीटिंग नको. अजिंक्य केनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण आतापर्यंत तर श्रीकांत नारायणकर यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय आणि त्यांचेच संघाचे त्यांचेच कलिग्स विराज पाटील व विराज मडवी यांच्या माध्यमातून जर मेडन ओव्हर टाकली, मगाशी राकेश मडवी यांच्यासारखी जर मेडन ओव्हर टाकली तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. जसे चेंडू टाकाल तशी मात्र तुम्हाला बक्षिसाची रक्कम वाढत जाईल.
6 चेंडू 10 धावांचं समीकरण समोर आहे. एक 30+चा एक 9-7 संघाचा 30+ संघाकडून सातत्याने खेळताना दिसतोय तो रोशन पाटील. हा मात्र जोरकस मारला जातोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग बॉन्डच्या दिशेत, तिथं मात्र चेंडू अडवला जातोय. संदेश मडवी यांचं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि त्या क्षेत्ररक्षण होण्यापूर्वी मात्र एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24च्या घरात. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असेल. तिथे समोर आहे तेवढाच ताकदीचा फलंदाज, तो म्हणजे भूषण पाटील. हा मात्र उजव्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू अति चातुर्याने टाकलेला हा चेंडू जातोय. थोडासा स्विंग आणि मिस झाला, मारण्याचा प्रयत्न चुकला गेला आणि मात्र डॉट बॉलची सांगता होतोय. 4 चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावा समीकरण आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. समोर आहे भूषण पाटील आणि हा भूषणच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू दिलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावेने आणि 6 धावेने धावसंख्या कुठेतरी आकार दिला जातोय आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती 30 धावा. आता फरक असेल 3 चेंडू 3 धावा. जसा सामना संपत येतोय तसा मात्र पॉइंट टेबल्स कुठेतरी हालचाल डुलताना दिसतोय आपल्याला. कारण कोण क्वालिफाय होईल, कारण पाहिलं गेलं तर श्री राधाकृष्ण हा संघ एक सामना जिंकलाय, त्यानंतर आई भगीरथी स्मृती हा संघ एक सामना जिंकलाय, त्याच्यानंतर ब्रदर्स 11 मात्र विजयाच्या उंबाठ्यावर हा होता. उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू होता, कट करण्याच्या नादात चकलेत एक अतिशय सुरेख चेंडू टाकला होता आणि डॉट बॉलची सांगता होते. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 3 धावा. उत्कंठा वाढवणारा हा सामना आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तत्पूर्वी पाहिलं गेलं भूषण यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. घणाघाती फलंदाजी 22 धावांची खेळी भूषण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा मात्र मधल्या चेंडू मारण्याच्या नादात चकलात आणि चेंडू जातोय डी मध्ये. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आणि तुम्हाला आता एकाच चेंडूमध्ये 2 धावा निर्णायक विजयासाठी कराव्याच लागतील याची नोंद घ्यायची आहे. ब्रदर्स या स्पर्धेत प्रथमच खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पाहिलं गेलं तर या ब गटात 4ही संघ अजूनपर्यंत हवेत तरंगताना दिसत आहेत. कारण श्री राधाकृष्ण दिवा असेल, ब्रदर्स 11 असेल, त्यानंतर गजानन प्रतिष्ठान असेल, त्यानंतर आई भागीरथी हे संघ एकाच माफ करा करण स्मृती हा संघ चौथा संघ ह्या गटातील. हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. बघूया आणि पंचांकडून थर्ड अंपायरची मागणी केली जाते. आमचे तिसरे पंच यायचं आहे. तिसरे पंच काय बघूया काय निर्णय देतील ते पाहायला लागेल. तिसरे पंच नो बॉल घोषित केला जाते. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पिमार होता आणि अशा प्रकारे मात्र 2 धावा मिळत आहेत आणि व नेट रन रेट नक्कीच पाहिला जाईल. 4ही संघाच्या संघनायकांनी इथं व्यासपीठावर यायचं आहे. ब गटातील 4ही संघ असतील ब्रदर्स, श्री राधाकृष्ण दिवा, करण स्मृती संघ, त्यानंतर आई भगीरथी स्मृती संघ. 4ही संघ इथं 4ही संघाचे कर्णधार इथं यायचं आहे. आमचे लगेचच रन रेट सांगितलं जाईल. कोण क्वालिफाय हे होईल ते मात्र तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्या अगोदर पाहिलं गेलं तर स्वर्गीय शांताराम शेट स्मृती हा संघ क्वालिफाय झालेला दिसतोय. त्यानंतर प्रिनिश 11 हा संघ क्वालिफाय झालेला आहे सुपर 4 साठी. त्यानंतर कोण कुठला संघ कुठल्या संघाबरोबर लढेल हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तत्पूर्वी 4ही संघाच्या एखादा प्रतिनिधी इथं यायचा आहे. रन रेट तुम्हाला दिला जाईल. लगेचच रन रेट तुम्हाला दिला जाईल. जागेवरच राहा, तुमच्या तंबूत राहा. समोर आलात तरी चालेल, परंतु तुमच्या तंबूत बसलात तरी चालेल. तुम्हाला इकडूनच